हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल रानूस क्रिएशन अँड ॲडव्हेंचर. तर आज आपण पुन्हा आपला परसबागेत आलेलो आहोत. तर आज आपण आपल्या चवळीच्या वेलांना जे ह्या चवळ्या लागलेल्या आहेत त्याचं आपण हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. त्याचसोबत आपण आपल्या परसबागेत अजून काय चाललं त्याचा छोटासा फेरफटका मारून घेऊ. हे बघा, ह्याच्या वेळेला आपण इथे सपोर्ट दिला होता, तिथे मस्त छोटे छोटे फळ लागलेली आहेत. आपलं जिंजीवालं दोडका आणि लास्ट याच्यात जे होतं एक ते जरा मोठं झालेलं, तर मम्माने ते काढून घेतलेलं, इथे आलेलं होतं बघा ते. आणि आपण आपल्या परसबागेत थोडेसे चेंजेस केलेले आहेत. इथे एक जो वेल होता आपण तो तिकडे शिफ्ट केला आहे, कारण तिथून इथपर्यंत जे आहे इथे फक्त आपण चवळीचा वेल लावल्यामुळे परत मोठं झाल्यानंतर ते वेलांचं कंजेशन होऊ नये म्हणून आपण तो वेल इथून काढून टाकला. हा जो सेपरेट वेल आहे आपला तो आपण पुढे असा सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे तो इकडे जाणार, चवळीचा वेल हा इथेच राहणार आणि तो जो वेल आहे तो पलीकडच्या साईडला आपण समोर त्याचा सपोर्ट देणार आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या आवडीची जी कंद होते ते शिफ्ट करून घेतलेले, तर ते बघा ते इथे बऱ्यापैकी मुजलेले आहेत. पानही आता बघा माझ्या हाताच्या डबल साईजचा पान झालेला आहे. लवकरच आपण ह्यांचंही हार्वेस्टिंग करू, ह्यांनाही काढू. आता हे आपण थोडंसं शिफ्ट केल्यामुळे त्यांना थोडंसं शॉक लागला आहे आणि थोडीशी ती जी पानं आहेत ती पिवळी झाली आहेत. तर हे काय आपल्या कामात येणार नाही, त्याच्या जागी नवीन बघा नवीन येण्यासाठी पण स्टार्ट झालेली आहेत. इथे हे बघा, नंतर इथेही. त्यानंतर आपण लास्ट टाईम वांग्याची रोपं जी आपण शिफ्ट करून घेतली ते आपण थोडंसं खत टाकलेलं आहे इथेही. आणि हे बघा आपलं अजून एक जे आपण सगळ्यात फर्स्ट जे शिफ्ट केलेलं होतं तिथे फळं लागली आहेत आता. आणि अजून एका ठिकाणी आपण इथून पानं काढून घेतली होती, कारण त्याला काही रोगाची किडाची लागवण झालेली होती. तर आपण ती जी पानं आहेत खराब पानं काढून टाकली होती. तर आता मस्त याला पण पालवी फुटलेली आहे. इथे भेंडी लावली होती आपण, बघा त्याला इथे फळ यायला स्टार्ट झालंय मस्त. हळद खूप मस्त झाली आता आपल्या इथली. आपण गॅलरीत ठेवण्यासाठी पण लावली होती एके ठिकाणी, तर तिथे आता मस्तपैकी झाली. आपण शिफ्ट करू शकतो आपल्या गॅलरीत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा, मस्तपैकी आपल्या छोट्याशा कारल्याच्या वेलाला फुलं आलीत आणि आपला बिचारा कारल्याच्या वेलाला सपोर्ट देणं बाकी आहे. तर तो त्याचा एकदा पुढे चाललाय. हे बघा त्याने स्वतःचा पाथ शोधून घेतलाय. आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल इथे. ते मस्तपैकी फुलं आलीत बघा. वाव, हे दिसतंय, मी दाखवते. अरे कुठे गेलं सी. वाव, ही मला खरंच अपेक्षा नव्हती. बापरे, साईज बघा तुम्ही. मिरच्या लागलेल्या आहेत. वा वा वा. चला तर आपण मिरच्याही काढू शकतो आज.
आणि बाकीच्या शेंगाही आपण काढून घेऊया. आता हे बघा, ह्याच्यात ही जी शेंग आहे ही जरा मला वेगळीच वाटते, तर आपण ते असं काढून घेऊया. वेगळी म्हणजे ही मला प्युअर गावठी वाटते, किंवा मग याची साईज जी आहे ती जरा लहान आहे. बघा आपण काढून घेतलेले आहेत. हे असं दिसतंय की ही म्हणजे भरली खूप, पण नाही, ती कवळीच आहे. आता हे मला खूप केअरफुली काढावं लागणार आहे, कारण इथे बघा मला शेंग पण काढायची आणि ते फुलाला पण काय होऊ द्यायचं नाही, बिकॉज तिथे नवीन फळ येतील. तर आपण एकदम व्यवस्थितपणे नाजूक हाताने ते काढून घेऊया. जेवढं झालं आपल्याकडून. आता आपण बाकीची शेंगा काढून घेतल्यात. इथे बघा किती साऱ्या शेंगा आहेत, इथे इथे नंतर इथे, आणि साईज बघा तुम्ही. ॲक्च्युली अजून हे रेडी नाही आहेत, तरी साईज बघा अजून ही वाढेल. आतमध्येही खूप सारे आहेत. हे बघा इकडे साईज बघा तुम्ही, माझ्या हातापेक्षाही खूप मोठे आहेत ते, आणि अजूनही ते रेडी नाही आहेत. अजून एक 3-4 दिवसात ते व्यवस्थित होतील काढण्यायोग्य. फक्त भीती एवढी आहे की कुणी येऊन उगाच ते तोडू नये दिसतंय म्हणून. कारण काय नाही, ते टेरेसवर कुणीही येतं, उगाच बघून ते तोडले. ते एक भेंडी राहिली आहे, तर आता आपण ही राहू देणार आहे बियांसाठी. बघा याच्यात बिया रेडी झाल्या आहेत, ह्याच्यात पण बिया असतील. हे बघा ह्याच्यात एक हो, तिथे आपण हाऊस काढून घ्यायचं साईडला जे आहे. हे बघा इथे अजून फुलं येतील त्याला. इथे तर अशा प्रकारे अजून पण खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत, फक्त कोणी येऊन तोडू नये. तिकडच्या वेलाचे आपण तोडून घेतलेल्या आहेत. इकडचं मला वाटतंय जरा 1-2 दिवस ठेवूया, बघूया आपण. चला तर आपले शेंगा हार्वेस्ट करून झाल्या आहेत. मिरची आपण अशीच राहू देणार आहे, थोडीशी अजून मोठी होईपर्यंत. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत आपण आपलं या वेलाचंही काम करून ठेवूया. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.